मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते की मी 2 दिवस रिव्ह्यू नाही देऊ शकले. खरंच सॉरी, सण होता, घरामध्ये धावपळ होती आणि करायला मी एकटी होती, त्यामुळे नाही जमलं. फक्त TTMचा रिव्ह्यू देत होते. पण आता रेग्युलर तुम्हाला लग्नानंतरचे रिव्ह्यू येणारच. तर बघा, फार काही दाखवलेलं नाहीये 2 दिवसामध्ये. मालिका जिथे होती अगदी तिथे नेहमीप्रमाणे भांडणं झालेत आणि नवीन एक गोष्ट म्हणजे फक्त या जीवाने कसल्या तरी ॲग्रीमेंटवर सही केली आहे आणि नेमका त्याला नंदिनीचा फोन येत असतो तेव्हा तो फोन इग्नोर करतो आणि विचार करतो नंतर बोलू तिच्याशी, आणि त्या भास्करने त्याला बरोबर त्या ॲग्रीमेंटवर सही करायला लावली आहे. आता प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती आहे माझे अंदाज करेक्ट निघतात जवळपास. या नंदिनीला माहिती आहे की भास्कर हा चांगला माणूस नाही आहे आणि 100% वसू आता ज्या माणसासोबत मिळालेला आहे ना, तो हा भास्करच आहे. भास्करने या जीवाकडनं एक सही घेतली आहे आणि त्याला अभिनंदन केलंय. जीवाला वाटतंय आता त्याची स्वप्न अगदी सहजरित्या पूर्ण होतील, पण ते इतकं सोपं नाहीये ना. इकडे पार्थचं नेहमीप्रमाणे काहीतरी तिसरंच चाललेलं आहे. पार्थ विचार करतोय, आता झाली माझी ही डील क्रॅक, की बाबाई खुश होतील टूरवरनं आल्यावर आणि काव्य सुद्धा खुश होतील, कारण ही डील क्रॅक झाल्यावर मी टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक होणार आहे. म्हणजे मी काव्यासमोर फुशारक्या मारायला मोकळा. तेवढ्या त्याचा दरवाजा वाजतो तेव्हा पार्थला वाटतं की काव्य आली आहे. दार उघडतो तर काय, समोर अनिशा असते. पार्थ आता दार उघडताना म्हणत असतो, आली वाटतं मांजर. पण आता अनिशाला बघून म्हणतो, अरे खारुताई, तुमची मांजर कुठे गेली आहे? अनिशा म्हणते, पुस्तकात डोकं घालून बसली आहे मांजर. थकतच नाही हो तुमची मांजर अभ्यास करून. तुमची ना ही मांजर नाहीच आहे, घुबड आहे घुबड. पार्थ म्हणतो, अनिशा, माझ्या मांजरीला घुबड नका म्हणू हो. अनिशा म्हणते, मग काय म्हणू? घोड्यासारखी रात्री जागत असते, तिच्यामुळे मला पण झोप नाही लागत. मला ना झोप आली आहे. पार्थ म्हणतो, अच्छा, तुम्ही इथे झोपायला आलायत का? तुम्ही इथे झोपा, मी वर जातो गेस्ट रूम मध्ये काव्याकडे झोपायला. मला आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी किती एफर्ट घेता हो. थँक्यू. अनिशा म्हणते, जिजू थांबा, ब्रेक लावा तुमच्या गाडीला. अहो, मी फक्त ब्लँकेट घ्यायला आले होते. पार्थचा पचका होतो. तो म्हणतो, ओ अच्छा, ब्लँकेट घ्यायला आला होतात का? ठीक आहे, देतो. असं म्हणून जरा नाराज होतो हा आणि लगेच त्या अनिशाला ब्लँकेट देतो. आता अनिशा त्याला थँक्यू म्हणते, पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी बघून म्हणते, काय हो जिजू, काय झालंय? पार्थ म्हणतो, काय नाही, कुठे काय झालंय? नाही, तुमच्या मांजरीला विचारा, आईस्क्रीम वगैरे काही ऑर्डर करू का खायला तिला? अनिशा म्हणते, नको जिजू, प्लीज नको. लास्ट टाइम आठवतंय ना तुम्हाला, तुम्ही पेस्ट्री घेऊन आला होतात, ती पेस्ट्री खाऊन झोपली होती ना ती. पार्थ म्हणतो, बरं राहू देत, नाही करत ऑर्डर. पण ठीक आहे, जाऊ द्या, मी पण आता उद्याच ब्रेकफास्ट करतो सकाळी. मग ही अनिशा म्हणते, काय झालं जिजू, तुम्हाला भूक लागली आहे का? पार्थ म्हणतो, नाही, तसं जेवलोय मी माझ्या आईच्या हातचं, पण जरा क्रेविंग म्हणतात ना, तसं काहीतरी वाटतंय. म्हणजे मला असं एकट्यासाठी ऑर्डर करायलाही जीवावर आलंय आणि काहीतरी खावंसं पण वाटतंय. ठीक आहे, असू देत. आता असं पार्थ सहज अनिशाजवळ बोलतो. अनिशा म्हणते, बरं जिजू, गुड नाईट. असं म्हणून ती निघून गेली आहे. आता पार्थ विचार करतोय, अनिशा गेल्यावर माझी नाईट तेव्हाच गुड होईल जेव्हा काव्य या खोलीमध्ये परत येईल, असं तो मनाशीच बोलतो पार्थ. आणि आता इकडे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. जीवाबाई भलताच खुश आहे, पार्थ तर बिनकामाचाच दिवाना होतोय. नेमकं मालिकेत काय चाललंय ना प्रेक्षकांनो, काही कळत नाहीये. सगळं डोक्याच्या वर सुरू आहे. असो, काहीतरी कुठेतरी कथा पुढे सरकतीये, असं आपलं दिलासा द्यायला हरकत नाही स्वतःला. आता इकडे जीवा न करून आपलं ते टॉवेल फेकून देतो गादीवर. काय करतो, ती नंदिनी चिडते ना आता आणि ती पुन्हा त्याच्या अंगावर तोच टॉवेल फेकते. जीवा म्हणतो, सॉरी चकाचक बाई, सॉरी. काय झालं तुला? नंदिनी चिडलेली असते, कारण तिचा फोन जीवाने रिसीव्ह केलेला नसतो म्हणून. आता जीवा तिला म्हणतो, काय झालं चकाचक बाई, किती रुसली आहेस, काय झालंय काय चकाचक बाईला? नंदिनी म्हणते, काय झालं, मला काही झाले नाहीये, मी कशाला रुसेन बाबा? जीवा म्हणतो, तुम्ही बायका ना जेव्हा काय झालं नाही मला, मी रुसले नाही असं म्हणता ना, तेव्हा काहीतरी झालेलं असतं. तुमच्यात ना काहीतरी ज्वालामुखी असतो बाबा आतमध्ये. आता नंदिनी तनफन करत असते तेव्हा जीवा म्हणतो, जाऊ दे, सोड न ग हा रुसवा चकाचक बाई. बरं, उद्यासाठी तुला मी येणं हवंय का? आनंद निवासच्या अॅनिव्हर्सरीला मी नक्की येणार. नंदिनी म्हणते, कशाला, काही गरज नाहीये, मी बघते आनंद निवासच्या सेलिब्रेशनचं, तुम्ही काही येऊ नका, तुम्ही तुमची कामं निवांत मस्त करा. मग लगेच जीवा म्हणतो, ठीक आहे, तू म्हणतेस तर राहिलं. असं म्हणून आता नंदिनी झोपून जाते. तेवढ्यात जीवाला कोणाचा तरी मेसेज येतो बरं का. आता जीवा मोठ्याने ओरडतो, वा. नंदिनी म्हणते, एवढं खुश व्हायला काय झालंय? जीवा म्हणतो, अगं मी तुला म्हणत होतो ना, जी डील ती भास्कर काकाने ओके केली आहे बघ. नंदिनीला भास्कर हा अजिबात आवडत नाही.
जीवा सांगतो सहज नंदिनीला, अगं नंदिनी एवढी मेहनत घेतलीये मी या प्रेझेंटेशनसाठी, तुला काय सांगू, अगं दुपारचा जेवण पण स्किप केलं मी. नंदिनी म्हणते असं का केलं जीवा, तुम्हाला खायला असा कितीसा वेळ लागणार होता. जीवा म्हणतो अगं तुला माहितीये ना नंदिनी, मला घाईघाई करायला आवडत नाही आणि तसंही भास्कर काकाला इम्प्रेस करायचं होतं मला. पण बघ भास्कर काकाने चांगल्या माणसावर पैसे इन्व्हेस्ट केले हे त्यांना जाणवून द्यायचं होतं मला. बरं झालं ना मी व्यवस्थित सगळं काम केलं. अगं मला वाटलं उगं जेवणात वेळ कशाला घालवावा, उगी लिंक तुटेल. पण तुलाच सांगू का, भास्कर काकानं जेम ऑफ अ पर्सन. आता नंदिनी चिडते आणि म्हणते काय चाललंय तुमचं जीवा, भास्कर काका कंटाळा आला मला. त्यांना इम्प्रेस करायचंय, त्यांना प्रूव्ह करायचंय, काय गरज आहे जीवा. अहो एखाद्यावर एवढा आंधळेपणाने विश्वास नाही ठेवायचा. जीवा म्हणतो अगं नंदिनी असं का बोलतेस, का नाही ठेवायचा विश्वास, बिझनेस करायचा म्हणल्यावर विश्वास ठेवावाच लागतो. तू पण आता विश्वास ठेव, सगळं काही छान कामं झाली आहेत, तुला माहित नाहीये सह्या पण झाल्यात, तू सगळं बघशील तेव्हा तूही खुश होशील. असं म्हणून जीवा झोपून जातो आणि नंदिनीला येतं टेन्शन. इकडे काव्या अचानक भलतीच खुश झाली आहे, कारण अनिशाने तिला सांगितलंय की पार्थला भूक लागली आहे. काव्या म्हणते अनिशा तू मला खुश केलेस यार, हे सांगून तुला सांगू शकत नाही मी. अगं वटपौर्णिमेच्या दिवशी पार्थने मला मस्त काहीतरी खायला केलं होतं बघ. अरे हां, फ्रूट सॅलड केलं होतं पार्थने मला. काव्याला अनिशाशी बोलता बोलता ते आठवतं आणि तो सीन आपल्याला पुन्हा एकदा परत दाखवलाय. आता काव्या विचार करते पार्थला भूक लागली आहे ना, तर मी त्यांच्यासाठी फ्रूट सॅलडच करते. अनिशा म्हणते कर, हरकत नाहीये काव्या, पण प्रेमाने कर हं. लगेच काव्या म्हणते अनिशा उगाचच काही आपलं तुझं विमान उडवू नकोस, मी प्रेमाने वगैरे नाही मैत्रीच्या नात्याने करते. आता अनिशा म्हणते बरं बाई कुठल्याही नात्याने कर, पण तुझ्या बोक्याची भूक वाढायच्या जा लवकर. आता एकदम काव्या जात असते स्वयंपाकघरात, तेव्हा स्वतःला थांबवते आणि विचार करते बापरे मानिनी काकू चिडल्या तर. तिला मानिनीचा चेहरा आठवतो आणि आज या अनिशा हादरली बरं का त्या मानिनीचं ते रूप पाहून. आता काव्या अनिशाला म्हणते नको बाई मानिनी काकू रागवतील, मी नाही जात, त्यांना मी वचन दिलंय ग अनिशा. अनिशा म्हणते वेडी आहेस का ग काव्या, कसलं वचन आणि कसलं काय. अगं काय आठवतेस हे, अगं त्यांनी तुझ्याकडून वचन घेतलंय ना, त्या झोपल्या पण असतील, असं काही नसतं ग काव्या, जा पार्थला भूक लागली आहे कर काहीतरी. काव्या म्हणते खरंच मानिनी काकू झोपल्या असतील एवढ्या लवकर, एक काम कर अनिशा तू खाली जाऊन बघ बरं, नाही म्हणजे खातर जमा कर सगळे झोपलेत की नाही. अगं स्पेशली मानिनी काकू. अनिशा म्हणते अगं काव्या तुझ्या घरात मी अशी फ्रँकली कशी वागू. आता काव्या म्हणते अगं त्यात काय एवढं, तू टेन्शन नको घेऊस, तुला कोणी पाहिलं बघितलं तर सांग की मी पाणी आणायला आले होते, असं काही कारण सांग जा आणि मला कॉल कर लगेच, मानिनी काकू झोपल्यात का सांग. आता काव्या अनिशाला खाली पाठवते. अनिशा ते काम अगदी व्यवस्थित आणि चोखपणे करते. आता ती दरवाजा उघडून बघते तर मानिनी झोपलेली असते. आता अनिशाने लगेच काव्याला फोन करून सांगितलंय एक काव्या काकू झोपलेल्या आहेत बरं का, आपला प्लॅन आता ऑन आहे. काव्या तू डोळे झाकून विश्वास ठेव हा माझ्यावर. आता हिच्या बोलण्यामुळे मानिनी जागी होते बरं का प्रेक्षकांनो. तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंच होतं फ्रूट सॅलडचा काय तमाशा झालाय. आता इकडे बघा नंदिनी जीवाला तेच समजवत असते की जीवा असं कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. आता बघा प्रेक्षकांनो काही तथ्य नाहीये, मी खरं सांगू का कधी कधी विचित्र वाटतंय मला की म्हणजे ठीक आहे कधी कधी छान दाखवतात ही मालिका, पण कधी कधी एवढी बेसलेस असते ना की काही कळत नाही बे कोणाचं काय चाललंय. आता इकडे ही नंदिनी समजवते जीवाला तुम्ही असा विश्वास ठेवू नका त्या भास्कर काकावर. जीवा म्हणतो असं का बोलते तू नंदिनी. नंदिनी म्हणते अहो काळजी वाटते मला तुमची, तुम्ही किती भारावून गेलात त्या भास्कर काकामुळे, तुम्हाला काही दगाफटका झाला तर. जीवा म्हणतो नाही होणार नंदिनी, विश्वास ठेव माझ्यावर, जे काही मी करतोय ते आंधळेपणाने नाही करत आहे, डोळसपणाने करतोय. नंदिनी म्हणते काय डोळसपणे करताय म्हणताय तुम्ही जीवा, ज्या माणसासाठी खाणं पिणं सोडलं तुम्ही ते PPT करायसाठी, आणि तुम्ही एवढंही बघत नाहीत की तो व्यवहार करतोय की नाही, तो व्यवस्थित सगळं करतोय का, जागा फायनल केली काय, तुम्ही पेपर वाचले का, जागा कुठली आहे काय आहे, किती केअरलेसपणा करताय जीवा. जीवा म्हणतो अगं तुला खरंच केअरलेस वाटतोय मी, अगं मी पेपर सगळा वाचलाय नंदिनी आणि माणसं पण वाचली आहेत. अरे यार नंदिनी माझी इच्छा नसते तरी तू मला ओरडायला लावतेच, सॉरी. अगं नंदिनी तू नको लोड घेऊस ग, सगळं छान होणार आहे बघ. नंदिनी म्हणते हे बघा जीवा तुम्हाला कोणी फसवलेलं मला चालणार नाही, कदाचित तुम्हाला माझी काळजी अति वाटत असेल, पण हे बघा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी अति प्रोटेक्टिव्ह आहे असं समजा. जीवा म्हणतो कळतंय मला नंदिनी, पण तू इतका ताण घेऊ नकोस, एक काम कर तू ना आनंद निवासचा कार्यक्रम झाला उद्या की माझ्यासोबत ती जागा बघायला चल.
आता नंदिनी म्हणते तुमचं ठरलंय ना सगळं आधी. जीवा म्हणतो तू चल तर खरी, अगं तुला ती जागा नक्की आवडेल. नंदिनी म्हणते नाही आवडली तर जाऊ द्या बरं जीवा, जाऊ द्या, तुमचं सगळं ठरलंय, आता बोलून काही उपयोग नाहीये. बरं ठीक आहे, तुम्ही काहीही करा, मी इंटरफेअर नाही करणार, पण जाऊ द्या, मी ना उगाचच इंटरफेअर करते. तुम्हाला काय करायचं ते करा, त्या भास्कर काकासोबत व्यवहार करा, आनंद निवासला काही उद्या, सगळं तुमच्याच पद्धतीने करा, असं म्हणून दोघं तरा भांडतात आणि नंदिनी शेवटी भांडून भांडून झोपी जाते. इकडे काव्याने फ्रूट सॅलड केलं. मालिकेचं शीर्षक गीत इथे आपल्याला ऐकवण्यात आलंय. आता काव्याला ते आठवतं वटपौर्णिमेच्या दिवशी तिला पार्थने ते फ्रूट सॅलड स्वतः करून खाऊ घातलं होतं वगैरे वगैरे. तेव्हा नंदिनीने मदत केली होती पार्थची, पण ठीक आहे, आता हिने हिचं केलंय एकटीने प्रेमा खातर, आणि मग ते सगळं ती करते आणि तिला ते आठवतं की पार्थने कसं आपल्याला करून खाऊ घातलं होतं वगैरे वगैरे. आता त्या गोष्टीची परतफेड म्हणा किंवा प्रेमाने म्हणा, काय समजायचं ते आपण समजायचंय. आता तेवढ्यात ती अनिशा येते आणि म्हणते कुठे हरवली आहेस काव्या, हे कसलं सॉलिड केलं यार हे फ्रूट सॅलड, यम्मी, मला तर वास येतो यार मस्त, मला थोडंसं दे ना. काव्या म्हणते नाही ग, नाही हा, आता नाही, तू आधीच खूप खाल्लंयस हा अनिशा, आता नको खाऊस काही. अनिशा म्हणते काय गो काव्या, काय खडूस आहेस, ए दे ना ग मला थोडंसं खायला. मग आता ही काव्या म्हणते नाही ग, मी ना ते माझ्या बोक्यासाठी केलंय, आलेच मी त्यांना देऊन, खारुताईला नाही देणार मी हे, असं म्हणून आता ती ते बाउल घेऊन जात असते. तेव्हा ही मानिनी प्रकट होते. आता तिला आधीच टेन्शन आलेलं असतं काव्याला की बापरे जाऊ का नको जाऊ पार्थच्या खोलीत, मला भीती वाटते, चुकीचं पण वाटतंय, पार्थला भूक लागल्यावर ते मी त्यांच्यासाठी एवढं केलंच पाहिजे. आता काव्या दरवाजा उघडणार तेवढ्यात मानिनी येऊन तिचा हात धरते बरं का, आणि ते बाउल तिच्या हातातून हिसकवते आणि काव्याला अशी खुणवते, ए चुप बैस. अरे बापरे, अवघडच आहे प्रेक्षकांना, कुठल्या कुठे दाखवू लागल्या. आता लगेच काव्या म्हणते काय करताय मानिनी काकू, माझा हात का ओढताय. मानिनी म्हणते काय ग लाज नाही वाटत तुला, पार्थच्या रूमपाशी गेली हे फ्रूट सॅलड घेऊन. आता काव्या म्हणते पार्थला भूक लागली होती काकू. काव्या म्हणत असते काकू पार्थना भूक लागली होती म्हणून. आता ती अनिशा पण आली आहे बरं का पलीकडनं. तेव्हा मानिनी म्हणते त्याची आई काही मेली नाहीये, मी आहे अजून जिवंत, त्याला करून खाऊ घालायला. आता अनिशा आल्यामुळे मानिनी अनिशाला टोमणा मारते आणि म्हणते घरातल्या गोष्टी चोरून करतात ना तेव्हा आजूबाजूला बघायचं जरा, खिडक्या दारं बंद आहे का तपासून पाहायचं जरा. आता अनिशाने जेव्हा मानिनी काकू झोपल्यात की नाही ते पाहिलं होतं आणि काव्याला कळवलं होतं तेव्हा ही मानिनी जागी झाली होती. हे सगळं मानिनी आता म्हणजे ऐकवत नाही पण दाखवलंय नुसतं आपल्याला. मानिनी म्हणते पार्थला तुझ्या प्रेमात झुलवत ठेवू नकोस काव्या, झुलवत फक्त झुला चांगला दिसतो माणूस नाही. आता मात्र काव्या घाबरते, मानिनीला म्हणते अहो काकू तुमचा गैरसमज होतोय. मानिनी म्हणते गैरसमज झाला होता ग काव्या, अगं मला वाटलं होतं तू जेन्युनली बदलली आहेस, तुझ्या डोळ्यात सच्चेपणा वगैरे दिसत होता मला, पण तसं नाहीये, तू तर आमच्या डोळ्यात प्रेमाची मायेची धूळ फेकत होती, हे मला आत्ता लक्षात येते काव्या. काव्या म्हणते आई अहो ऐका माझं. मानिनी म्हणते ए तुला सांगितलं होतं ना काव्या मला आई वगैरे म्हणू नको आणि तुझ्या तोंडून मला आई ऐकायचं नाहीये. शेवटचं सांगते तुला, कृपा कर बाई माझ्यावर, या घरातल्या कुठल्याच माणसाशी जवळीक साधायचा प्रयत्न पण करू नकोस. लग्नात पार्थला दिलेलं वचन तू पाळू नाही शकली पण निदान मला दिलेलं वचन विसरू नको. अनिशा एवढी घाबरली आहे प्रेक्षकांनो, मला नाही वाटत अनिशा आता कोणाशी लग्न करेल. अरे देवा, सासू अशी असते, हिने आधी पाहिलं म्हणल्यावर काय बिचारीच्या बालमनावर परिणाम होतील. असो, आता काव्या काय म्हणते बघा. काव्या म्हणते मी फक्त हा बाउल पार्थला देणार होते आणि मग जाणार होते मानिनी काकू. मानिनी म्हणते मग कायमची निघून जा ना. तेवढ्यात आता पार्थ येतो बरं का समोरून, तो त्याच्या खोलीत नसतोच, कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी गेलेला असतो. तो बाहेरून येतो आणि म्हणतो अरे एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय. आता लगेच मानिनी म्हणते अरे ते पार्थ. आता पार्थ त्या मानिनीच्या हातात फ्रूट सॅलड बघतो आणि म्हणतो अरे वा फ्रूट सॅलड, मला भूक लागलीच होती, आई तू बनवलंस का. आता लगेच अनिशा म्हणते जीजू काकूने नाही काव्याने बनवलंय. आता अनिशाकडे रागाने बघते बरं का मानिनी. पार्थ म्हणतो अरे वा मग तर मला हवंच आहे, आलोच मी, असं म्हणून आता पार्थ टेबलावरून चमचा घेतो बरं का ते फ्रूट सॅलड खाण्यासाठी आणि मानिनीला म्हणतो दे ग आई. आता मानिनी एवढी खाऊट दाखवली ना प्रेक्षकांना त्यांनी, म्हणजे नेमकी मानिनीचं कॅरेक्टर काय आहे हे आधी त्यांनी डिसाईड करून घ्यावं. म्हणजे ठीक आहे मुलांची काळजी वगैरे, पण एवढं कोणी रूडली वागतं का, काही आपलं असं अन्नाचा काय अपमान करायचा त्यात. आता लगेच या मानिनीने ते फ्रूट सॅलडचं बाउल हातातून खाली पाडलं बरं का, काचेचं असल्यामुळे ते फुटतं. पार्थ म्हणतो अगं अगं आई हे काय केलंस. आता काव्याला पण नवलच वाटतं मानिनीच्या वागायचं. मानिनी लगेच अशी दाखवते जसं काही चुकून पडलंय आणि म्हणते सॉरी रे पार्थ, सॉरी, अरे सटकलं रे माझ्या हातातून, सॉरी रे बाळा.
पार्थचा खरं तर हिरमोड होऊन जातो. तो म्हणतो, आई तू मागे सरक, तुझ्या पायाला काच लागेल. काव्याला कळलंय हे मानिनीने मुद्दाम सांडलं, आपल्या हातचं खाऊ द्यायचं नाही पार्थला म्हणून. आता लगेच पार्थ म्हणतो, आई सरक, मी ते आवरतो. मानिनी म्हणते, राहू दे बेटा, तू नको आवरूस, मी आवरेल, तू जा बरं, जा तू, तुला लागेल पायाला ती काच, जा बरं. आता पार्थ सहज म्हणतो काव्याला, म्हणजे असा केविलवाणा होऊनच म्हणतो, काव्या आहे का हो अजून फ्रूट सॅलेड आतमध्ये? मानिनी तिच्याकडे रागाने बघते काव्याकडे. मग आता काव्या म्हणते, नाही सगळं संपलं. पार्थ म्हणतो, मला भूक लागली होती हो. आता लगेच ही मानिनी म्हणते, काव्याला टोमणाच मारते ती आणि म्हणते, अगं सगळं संपलंय असं म्हणून काही होत नसतं, संपवावं लागतं. हा तिला टोमणा होता मोठा. आणि मग लगेच पार्थला म्हणते, अरे पार्थ तुला भूक लागली आहे का? अरे भात आहे ना शिल्लक. म्हणजे मला म्हणायचं होतं संपलं नाही आहे सगळं स्वयंपाकघरात, अजून बरेच पदार्थ आहेत, भात आहे, सगळं आहे. हे फ्रूट सॅलड संपलं म्हणून काय झालं? मी तुला दूध भात देऊ का, नाहीतर लिंबाचं लोणचं घालून कालवण करून देऊ का? जा तू, मी आणून देते तुला खोलीमध्ये. आता पार्थ केविलवाणा त्या काव्याकडे बघतो आणि चालला जातो तिथून. मानिनी आता काव्याकडे बघते आणि रागरागच बघते. काव्या मात्र आता जरा चिडलेलीच आहे बरं का. ती पण आता तिथून निघून जाते. मानिनीला म्हणा, बस ते सगळं आवरत. असो, आता काव्या निघून जाते तिच्या खोलीत आणि खूप अपसेट होते. आता ही मानिनी खाली वागते बरं का ते सगळं आवरायला आणि त्या काचेला हातात घेते आणि विचार करते, माझी पद्धत जरी चुकली असेल ना तरी पण माझ्या मुलावरचं प्रेम खरं आहे आणि मी माझ्या मुलावरच्या प्रेमापोटीच काव्याला कधीच माझ्या पार्थच्या मी जाऊच देणार नाहीये, कारण माझ्या पार्थच्या मनाचे तुकडे नाही होऊ द्यायचेत मला. आता काव्या तिच्या खोलीत जाते आणि लागते रडायला. थोडंसं वाईटच वाटतं तिला. तेव्हा अनिशा येते तिथे आणि म्हणते, काय ग तुझी सासू काव्या, अगं तू बनवलं होतंस म्हणून त्यांनी ते मुद्दाम पाडलं. मग काव्या म्हणते, जाऊ दे अनिशा, त्यांना काही बोलू नको, त्यांनी सांगितलं होतं मला की पार्थच्या जवळ जायचं नाही, पण मीच उगाच पुढे पुढे करत गेले, माझंच चुकलं. मग अनिशा म्हणते, अगं काळजीपोटी गेलीस ना तू काव्या, उगाच तुझ्या सासूची बाजू घेऊ नकोस. खरंच जीवाची आई अगदी त्याच्यासारखीच आहे. नाही, आधी त्या जीवाने तुला त्रास दिला आणि आता ह्या सुद्धा तेच करताय. टिपिकल सासूसारख्या वागल्या तर त्या, मला अजिबात नाही आवडलं काव्या. काव्या म्हणते, जाऊ दे, सोड ना, जाऊ दे. आता अनिशा म्हणते, जाऊ दे काय जाऊ दे? अगं काव्या, तसंही तू हे घर सोडून दे ना, तसंही 4 महिन्याने तुला सोडायचंच आहे. अगं पार्थही सुटून जातील आणि तूही सुटशील. आता काव्या म्हणते, पार्थ नाही सुटणार. अगं तू बघितलं नाहीस का अनिशा, मी केलेलं फ्रूट सॅलड त्यांना खायला नाही मिळालं म्हणून कसा चेहरा झाला होता त्यांचा, किती वाईट वाटलं त्यांना. आता अनिशा हिला बरोबर सुनवते बरं का. ती बघतच राहते तिच्याकडे आणि मग काव्या म्हणते, मला माहिती आहे मी रूममध्ये नाही आहे म्हणून ते मला खूप मिस करताय. मग अनिशा म्हणते, मग तुला कशाला त्रास होतोय याचा? काव्या म्हणते, का नाही होणार त्रास मला? अगं त्यांना वाईट वाटते हे बघून मला काहीच वाटत नाहीये का? मग अनिशा म्हणते, कुठल्या हक्काने वाईट वाटतं ग तुला? काव्या म्हणते, अगं कुठल्या हक्काने काय, मी त्यांची बायको आहे ना. आता काव्या असं बोलते आणि एकदम अनिशाकडे बघते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे नकळत हिला पण आता हिच्या प्रेमाची जाणीव होणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे त्यांनी हा भाग संपवलाय. आता पुढच्या भागात अनिशा हिला जाणीव करून देते की पार्थला भूक लागली की तू तडफडतेस, त्यांना त्रास झाला की तुझ्या डोळ्यात भरून येतं, हे प्रेमच आहे काव्या. आता पार्थ मानिनीला विचारतो, काय आहे आई नेमकं, तुझ्या हातून कधी काचेचा ग्लास फुटला नाही का, तू काल मुद्दाम फोडला का? मग मानिनी म्हणते, बेटा तुला सगळं खरं खरं सांगू का? मग आता पार्थलाही सांगते का ते बघू. इकडे या वसू आत्याच्या प्लॅनिंग चालू झाल्या. वसू आत्या रम्याला म्हणत असतात, आज महासंगम आहे, आता राजा त्याच्या वजिराला मारणार आहे, म्हणजे नंदिनीकडनं काहीतरी चूक होईल आणि त्याचं वसू आत्या भांडवल करतील. आता नेमकं काय ना प्रेक्षकांनो, काही डोक्यात घुसेना. तुम्हाला काही आयडिया आली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हा सगळ्यांना बिलेटेड हॅपी दसेरा. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा मंडळी. तोपर्यंत टेक केअर आणि धन्यवाद.